मन शांतीसाठी अमृत अभंग. फक्त 2 मिनिटं ऐका, मन हलकं होईल. जय जय राम कृष्ण हरी. मन रे प्रसन्न होई जरी नाम घेतले, मन रे प्रसन्न होई जरी नाम घेतले, दुःख विसरून जाई देवा तुझ्या स्मरणात. नमस्कार भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत आहे का? की शरीर एकीकडे आणि मन कुठेतरी भटकत आहे. आज पैसा आहे, साधन आहेत, लोक आहेत, पण तरीही मन शांत नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मन शांती देणारा अमृत अभंग, जो फक्त 2 मिनिटं कानावर पडला तरीही हृदयात शांतीचा वर्षाव करतो. अभंग. मन शांत करावे नाम घेतले तरी, मन शांत करावे नाम घेतले तरी, चिंता विरघळावी विठू स्मरले तरी. मन शांत करावे नाम घेतले तरी, चिंता विरघळावी विठू स्मरले तरी, संसाराचे ओझे हलके होई क्षणी, विठ्ठलाच्या नामात समाधान मनी. हा अभंग आपल्याला सांगतो, मन शांत करण्यासाठी बाहेर काही शोधायची गरज नाही, कारण खरी शांती देवाच्या नामात दडलेली आहे. भक्तांनो, मन शांत करण्यासाठी बाहेर काही शोधायची गरज नाही, कारण खरी शांती देवाच्या नामातच दडलेली आहे. आपण रोज म्हणतो, माझं मन शांत नाही, डोक्यात विचार थांबत नाही, झोप लागत नाही. पण खरं सांगू का, मन शांत होत नाही कारण आपण मनाला देवाकडे देतच नाही. आपण शरीराने देवासमोर बसतो, पण मन मात्र मोबाईलमध्ये, भविष्याच्या चिंतेत, जुन्या दुःखात अडकलेलं असतं. जरी आपण देवाच्या भक्तीसाठी देवासमोर बसलेलो असतो, पण मन मात्र देवासमोर नसतंय. आपलं मन असतंय मोबाईलमध्ये, भविष्याच्या चिंतेत, जुन्या दुःखात अडकलेलं असतं. थोडा विचार करा, शेवटचं कधी मनापासून देवाचं नाव घेतलं? शेवटचं कधी रडत रडत विठ्ठलाला हाक मारली आहे? शेवटचं कधी मन मोकळं केलं? आजचा अभंग सांगतो, मन रे देवाकडे झुकलं की दुःख आपोआप झुकतं. भावनिक कथा. एक वृद्ध माऊलीने सांगितलेले वाक्य, बाळा माझ्याकडे औषध नाही, बाळा माझ्याकडे औषध नाही, पण रोज सकाळी विठ्ठलाचं नाव घेतलं की माझ्या छातीतला दगड विरघळतो. त्यांच्याकडे पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण मनात शांती होती, कारण त्यांचं मन देवाच्या चरणी विसावलेलं होतं. आज मी तुम्हाला विनंती करतो, आता जेव्हा हा व्हिडिओ ऐकत आहात तेव्हा डोळे हलकेच मिटा, एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, विठ्ठला मला शांती दे. फक्त 2 मिनिटं, ना जप ना नियम, फक्त मनापासून नाव. मन शांत असल्याचे अमूल्य फायदे. पहिला, निर्णय योग्य होतात. मन शांत असेल तर विचार स्वच्छ होतात. रागात घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो, पण शांत मनातून घेतलेला निर्णय आयुष्य वाचवतो. दुसरं, चिंता आपोआप कमी होतात. चिंता आपोआप कमी होतात. मन अस्थिर असेल तर छोटी गोष्टही डोंगर वाटते. मन अस्थिर असेल, मन विचलित असेल तर छोटी गोष्टही डोंगरासारखी वाटते. पण तेच मन जर शांत असेल तर मोठं दुःखही सहन होण्यासारखं वाटतं. तिसरं, नात्यांमध्ये गोडवा येतो. मन अशांत असेल तर आपण जवळच्या माणसांनाही दुखावतो, पण शांत मन माफ करायला शिकवतं. चौथं, शरीरही निरोगी राहतं. मन शांत असेल तर रक्तदाब, झोप, पचन सगळं सुधारतं, कारण मन आणि शरीर वेगळं नाही. पाचवं, देवाशी नातं घट्ट होतं. अशांत मन देवाचं नाव घेतं, पण शांत मन देवाची उपस्थिती अनुभवतं. एक सुंदर हृदयस्पर्शी अशी कथा. शांत मनाचा दिवा
एका लहानशा गावात एक वृद्ध माणूस राहत होता. त्याचं घर कच्चं होतं, खिशात पैसा नव्हता, पण चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असायचं. गावातला एक तरुण त्याला विचारायचा, काका, तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही एवढे शांत कसे? वृद्ध काका हसले आणि म्हणाले, बाळा, माझ्याकडे सगळं आहे, फक्त मी ते गोंगाटात शोधत नाही. एक दिवस त्या तरुणाच्या आयुष्यात मोठं संकट आलं. नोकरी गेली, घरात वाद झाले, रात्री झोप उडाली. तो धावत धावत त्या काकांकडे गेला. काकाने त्याला एक दिवा दिला आणि म्हणाले, आज रात्री हा दिवा लावून बस, काहीही विचार करू नकोस, फक्त प्रकाश बघ. तरुणाला राग आला, पण तरीही तो बसला. काही वेळात त्याचं श्वास घेणं शांत झालं, डोळे भरले, मन हलकं झालं. दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि म्हणाला, काका, काल समस्या नाहीशी झाल्या नाहीत, पण मन शांत झालं. काका हसले, बस, मन शांत झालं की मार्ग आपोआप दिसायला लागतो. कथेचा अर्थ, देव सगळ्या अडचणी काढून टाकत नाही, पण त्या सहन करण्याची शांतता देतो. म्हणून जीवनात शांतता खूप गरजेची आहे. आज तुमचं मन अस्वस्थ असेल तर काही बदलू नका, फक्त मन शांत करा, कारण शांत मन हेच सर्वात मोठं वरदान आहे. आज जर हे शब्द मनाला लागले असतील तर शांत मन असे कमेंटमध्ये लिहा. शेवटचा अभंग. मनात नाम असता दुःख कसले येई, मनात नाम असता दुःख कसले येई, विठू माझा सोबती काळजी कशी राहील. मनात नाम असता दुःख कसे येई, विठू माझा सोबती काळजी कशी राहील. हा अभंग ऐकल्यावर जर तुमचं मन जर हलकं वाटलं असेल, छातीतली कळ थोडी कमी झाली असेल, तर समजा विठ्ठल तुमच्याशी बोललाय. जर आज तुमचं मन जड असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा. रोज रात्री झोपण्याआधी ऐका. एखाद्या दुःखी माणसाला शेअर करा. विठ्ठल असं कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण देव दूर नाही, फक्त मन शांत व्हायची वाट पाहतोय. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी.